Welcome to all. This is poem by the famous Chilean poet Pablo Neruda. Pablo Neruda was an American writer, poet. He got Nobel Prize for his literature. He born in southern Chile on July 12, 1904. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता पॅब्लो नेरुडा यांनी लिहिलेली आहे. या कवितेमध्ये एक्झॅक्टली त्यांनी काय सांगितलंय ते आपण बघणार आहोत, पाहणार. या कवितेचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. कविता लिहिलेली आहे पॅब्लो नेरुडा. पॅब्लो नेरुडा हे एक अमेरिकन रायटर आहेत. त्यांना नोबेल प्राइज साधारणतः 1932 मध्ये मिळालेला होता लिटरेचरसाठी. आणि ते अमेरिकेच्या चिले या ठिकाणी 12 जुलै 1904 मध्ये साधारणतः त्यांचा जन्म झालेला आहे. आपण कवितेला सुरुवात करूयात. द नेम ऑफ आवर पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपल्या कवितेचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता डाईंग स्लोली या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ. डाय म्हणजे मरणे, स्लोली म्हणजे सावकाशपणे. आता या ठिकाणी आपण शब्दशः अर्थ घेतला तर सावकाशपणे मरणे असा होतो, पण इंग्रजीमध्ये असे अर्थ घेतले जात नाहीत. आपल्याला डेनोटेटिव्ह अर्थ घ्यावा लागणार आहे. तर याचा अर्थ काय होतो एक्झॅक्टली आपण समजून घेऊ. सी स्टुडंट, डाईंग स्लोली इट मीन्स लुझिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. लुझिंग म्हणजे हरवणे किंवा नष्ट होणे. होप ऑफ हॅपी फ्युचर. हॅपी फ्युचर म्हणजे भविष्याचा जो काही आशा आहेत त्या आशा काय करणे, हरवणे. तर असा याचा अर्थ होतो. डाईंग स्लोली मीन्स व्हॉट? लुझिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. भविष्याच्या ज्या काही आनंदी भविष्याच्या ज्या आशा आहेत त्या हरवणे, असा या डाईंग स्लोली या शब्दाचा अर्थ होतो. तो अर्थ तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचा आहे एक्झॅक्टली काय होतो. चला आपण आपल्या कवितेला सुरुवात करूयात. पहा पहिला स्टांजा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Baga student, suppose we do not travel, we do not read, we do not listen to the sound of life, we do not appreciate yourself or ourselves, we start dying slowly. Means what student? Suppose we stay stagnant of whole life, we do not do anything, then we obviously start dying slowly. विद्यार्थी मित्रांनो, आपण जीवनामध्ये जर या गोष्टी केल्या नाहीत, म्हणजे कोणत्या? आपण जर प्रवास केला नाही, आपण जर आपल्या जीवनामध्ये वाचन केलं नाही, किंवा आपल्या जीवनाचा जो काही आवाज आहे तो ऐकला नाही, किंवा आपण ॲप्रिशिएट केलं नाही तुम्ही स्वतःला, तर तुम्ही काय कराल? यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही सावकाशपणे काय कराल? तुमच्या आनंदी भविष्याचे जे काही आशा आहेत त्या तुम्ही काय कराल? हरवून बसाल. तुम्हाला आनंदी जीवनाच्या भविष्याच्या आशा मात्र तुम्हाला कधीही मिळणार नाहीत. सो स्टुडंट, कीप दिस थिंग्स इन युअर माइंड. जर तुम्हाला आनंदी भविष्याच्या आशा, होप म्हणजे आशा हव्या असतील, किंवा तुम्हाला आनंदी भविष्य हवं असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे? यू मस्ट ट्रॅव्हल, यू मस्ट रीड बुक्स, यू मस्ट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, यू मस्ट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, अँड देन यू कॅन लिव्ह युअर लाईफ व्हेरी enthusiastically or happily. तर मग तुम्ही तुमचं जीवन खूप आनंदाने जगू शकाल, असं कवी आपल्याला पहिल्या स्टांजामध्ये म्हणतो. दुसरा स्टांजा काय आहे बघा. दुसऱ्या स्टांजात when you kill your self esteem. सेल्फ इस्टीम या शब्दाचा अर्थ होतो feeling of being happy with your own character and ability and self respect. सेल्फ इस्टीम म्हणजे स्वतःबद्दल आदर असणे, किंवा आपण काय म्हणतो, स्वतःबद्दल विश्वास असणे. सेल्फ रिस्पेक्ट याला सेल्फ इस्टीम असं म्हणतात. बघा, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, जेव्हा तुम्ही तुमचा सेल्फ इस्टीम, स्वतःचा आत्मविश्वास काय करता? किल करता, मारून टाकता. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जेव्हा वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, दुसऱ्यांना तुम्हाला मदत तुम्ही करून देत नाहीत, तेव्हा यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही तुमच्या ज्या आनंदी भविष्याची जी काही आशा आहे ते काय होणार आहे या ठिकाणी?
मावळून जाणारे, मरून जाणारे, म्हणजे आनंदी भविष्य तुमचं काय होणार आहे, नष्ट होणार आहे, असंही कवी म्हणतो. बघा, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, म्हणजेच आपल्याला काय करायला पाहिजे, वी शुड प्रोटेक्ट अवर सेल्फ इस्टीम. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि आपल्याला दुसऱ्याला स्वतःला मदत करून देणं अपेक्षित आहे. आपण असं करायला नको. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, दॅट व्हॉट विल हॅपन, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपण आपले जे यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करत आहात, तुमचं जे काही आनंदी भविष्य आहे ते तुम्ही अंधकारमय करत आहात, असंही कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. आपण नेक्स्ट मध्ये बघू काय म्हणतोय कवी. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, तुम्ही तुमच्या हॅबिटचा काय बनलात, स्लेव्ह. स्लेव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो, स्लेव्ह म्हणजे गुलाम. स्लेव्ह या शब्दाचा मराठीत अर्थ होतो गुलाम. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयींचा काय झालात, गुलाम झालात. बघा मुलांना, बऱ्याच वेळा आपल्याला सवय किंवा मुलांना सवय असते उशिरा उठण्याची, व्यायाम न करण्याची, या काय असतात, हॅबिट्स असतात. इट्स अन बॅड हॅबिट. सपोज इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर युअर हॅबिट्स, तुम्ही तुमच्या सवयींचा जर काय काय झालात, स्लेव्ह म्हणजे गुलाम झालात. अजून पुढे काय म्हणलंय, वॉकिंग एव्हरी डे ऑन सेम पाथ, आणि दररोज तुम्ही आहे त्याच पद्धतीने जीवन जगत आहात. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ म्हणजे तुम्ही दररोज आहे त्याच मार्गाने चालत आहात, आहे त्याच पद्धतीने जीवन जगत आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमच्या जीवनाचं जे डेली रुटीन आहे, दररोजचं जे नित्यक्रम आहे, तो बदलत नाही आहात. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही वेगवेगळे कलर परिधान करीत नाही आहात, म्हणजेच तुम्ही नवीन नवीन गोष्टी नाही शिकत आहात. और यू डू नॉट स्पीक टू दोज हू डोंट नो, किंवा तुम्ही बोलत नाही आहात कुणाबरोबर, दोज यू डोंट नो, जे तुम्हाला माहित नाही त्यांच्याबरोबर तुम्ही बोलत नाही आहात, किंवा नवीन व्यक्तींबरोबर तुम्ही बोलत नाही आहात, तर काय होईल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही सावकाशपणे काय व्हाल, तुमचं भविष्य कसं होईल, अंधकारमय होईल, किंवा तुमच्या आनंदी भविष्याच्या आशा आहेत त्या काय होतील, निघून जातील, मरून जातील, असंही कवी या ठिकाणी म्हणतो आहे. सो या ठिकाणी कवीने आपल्याला खूप छान पद्धतीने ऍडवाइस दिलेल्या पाहायला मिळतात. सो वी मस्ट फॉलो दोज ऑल ऍडवाइस. आपण या सगळ्या ऍडवाइस काय करायला पाहिजेत, फॉलो करायला पाहिजेत. चला बघूयात पुढे कवी काय म्हणतो. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जर तुम्ही स्वतःला पॅशन एखादी गोष्ट करण्यासाठी तीव्र इच्छा असणे, याला पॅशनेट असं म्हणतात. आय एम पॅशनेट टू रीड अ टेक्स्ट बुक, अ न्यू बुक्स. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, तुम्ही जर एखादी गोष्ट करण्यासाठी तीव्र इच्छा असणे किंवा एखादी गोष्ट करण्याची पॅशनेट असणे, जर तुम्ही अवॉइड करत असाल, टाळत असाल, तुम्ही जर पॅशनेट होणं काय करत असाल, अवॉइड करत असाल, टाळत असाल, अँड देअर टर्ब्युलंट इमोशन, टर्ब्युलंट याचा अर्थ अनस्टडी, जे काही आपले अनस्टडी इमोशन, टर्ब्युलंट इमोशन्स आहेत, दोज विच मेक युअर आईज ग्लिटन, त्याने तुमचे डोळे काय होतात, ग्लिटन. ग्लिटन म्हणजे शाईन, स्पार्कल, चकाकतात. अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि तुमचे हृदयाचे ठोके वाढायला लागतात. देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. दिस स्टांजा इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जर तुमचं पॅशन तुम्ही काय करत आहात, अवॉइड करत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी पॅशनेट असेल आर्मीमध्ये जाण्यासाठी, आर्मी, एअरफोर्स किंवा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्यासाठी पॅशनेट असेल, आणि तुम्ही ह्या गोष्टी काय करत असाल, अवॉइड करत असाल. अँड दीज ऑल इमोशन आर टर्ब्युलंट, हे इमोशन कसे असतात, अनस्टेडी असतात. सारखेच आपल्या मनामध्ये असे विचार येतात का, की आपण आर्मीमध्ये जायला पाहिजे, आपण असं व्हायला पाहिजे. हे सगळे विचार कसे असतात, टर्ब्युलंट असतात, म्हणजे अस्थिर असतात, स्थिर असतात, अनस्टेडी असतात. सो इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड दे आर टर्ब्युलंट इमोशन, आणि हे जे काही अस्थिर विचार आहेत, दोज विच मेक युअर आईज ग्लिटन, आणि असे विचार काय करतात, तुमच्या डोळ्यांमध्ये काय येतं, असे विचार आल्यानंतर चकाकी येते, ग्लिटन, तेज येतं. असे विचार आल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये काय येतं, एक प्रकारची चकाकी येते, की नाही मी आर्मीमध्ये जाणार आहेत. हे विचार कसे असतात, टर्ब्युलंट असतात, अनस्टेडी असतात, आणि हेच विचार
आल्यानंतर आपले डोळे कसे होतात, आईज ग्लिटन होतात. ग्लिटन म्हणजे शाईन, चकाकणारे डोळे होतात किंवा आपल्या डोळ्यामध्ये एक प्रकारची चकाकी दिसते. अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि आपलं जे तुमचं जे हृदय आहे ते एकदम कसं काय करायला लागतं, बीट म्हणजे आपल्या हार्टचे बीट ठोके फास्ट जोराने पडायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण अवॉइड केल्या तर काय होईल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आनंदी भविष्याची जी काही आशा आहे ते काय कराल, तुम्ही गमवून बसाल, असंही कवी या ठिकाणी म्हणतो आहे. पुढे बघूयात काय म्हणतोय कवी पुढच्या स्टांजामध्ये. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन बदललं नाहीत, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, जर तुम्ही तुमच्या कामामध्ये सॅटिस्फाईड नाही आहात आणि तरी सुद्धा काम करत आहात, म्हणजेच काय, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही, ऑर वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड, सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी असणे, जर तुम्ही समाधानी नाही आहात विथ युअर जॉब, तुमच्या जॉब बरोबर तुम्ही समाधानी नाही आहात, ऑर विथ युअर लव्ह किंवा तुमच्या प्रेमाबरोबर तुम्ही काय नाही आहात, समाधानी नाही आहात. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज अ सेफ, जर तुम्ही जे काही सेफ आहे त्याच्यासाठी जर रिस्क घेत नाही आहात, फॉर द अनसर्टन, अनिश्चिततेसाठी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट जर सेफ असेल तर ती गोष्ट अनसर्टन असते, अनिश्चित असते, पण त्याच्यासाठी काय घेणं अपेक्षित आहे, रिस्क घेणं अपेक्षित आहे, पण ती रिस्क तुम्ही काय करत आहात, घेत नाही आहात, जे की रिस्क घेतल्यानंतर तुमचं लाईफ काय होणार आहे, सेफ होणार आहे. उदाहरण द्यायचं झालं, एखादा जॉब आहे जो की ज्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात, तर तो जॉब तुम्ही काय करायला पाहिजे, सोडायला पाहिजे, पण अशी रिस्क तुम्ही लाईफमध्ये घेता का, बहुधा घेत नाही. म्हणजेच इफ यू डू नॉट रिस्क दॅट व्हॉट इज अ सेफ, जे काही सेफ आहे की हा जॉब सोडल्यानंतर तुम्हाला दुसरा चांगला जॉब मिळू शकेल, ते सेफ असू शकेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, किंवा इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज अ सेफ फॉर अनसर्टन, अनसर्टन आहे याच्यासाठी तुम्ही जे काही आहे ते रिस्क घेत नाही आहात, और इफ यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम, किंवा इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, गो आफ्टर याचा अर्थ पाठलाग करणे, जर तुमच्या स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करीत नाही आहात, और इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, किंवा तुम्ही स्वतःला अलाव करत नाही आहात, तर मग काय होईल, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, कमीत कमी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एकदा तरी तुम्हाला काय करत नाही आहात, अलाव करत नाही आहात, परमिशन देत नाही आहात, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, अख्ख्या जीवनभरामध्ये किमान एकदा तरी तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्हाला ॲटलिस्ट अलाव परमिशन द्यायला पाहिजे, तुम्ही जे करत आहात पॅशनेट आहात त्याबद्दल. टू रन अवे फ्रॉम सेन्साबल ॲडवाइस, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस, टू रन अवे म्हणजे दूर जाणे, सेन्सिबल ॲडवाइस, सेन्सिबल म्हणजे वाईस, म्हणजे फुल ऑफ कॉमन सेन्स, ज्याच्यामध्ये खूप असं कॉमन सेन्स आहे, किंवा चांगली ॲडवाइस, एखादा चांगला सल्ला आहे त्याच्यापासून दूर जाणे, अशा जर गोष्टी केल्या तर काय होईल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुमच्या आनंदी भविष्याची आशा आहे ती काय होईल, निघून जाईल, असंही कवी सरते शेवटी म्हणत आहे.